नमस्कार. MES आयुर्वेद महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत. पुणे शहर व त्याच्या आजूबाजूला पाळेमुळे रोवलेल्या आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या आपल्या मातृसंस्थेने निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परंतु आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित आणि दुर्गम अशा कोकणासारख्या भागामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा या दोन बिंदूंचा विचार करून आयुर्वेद महाविद्यालय व परशुराम रुग्णालयाची स्थापना केली. आपल्या महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या रांगेत नेऊन बसवण्याचे स्वप्न बघितले होते आणि ते तुमच्या रूपाने सत्यात उतरताना पाहून अभिमानाने ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने घाणेखुंट लोटे येथे 2007 मध्ये सुरू केलेले 100 बेडचे परशुराम रुग्णालय आज 152 बेडचे झाले आहे व 2010 मध्ये 50 विद्यार्थी क्षमता असलेल्या आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता 100 झालेली असून पंचकर्म व शल्यतंत्र या दोन विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा देखील उपलब्ध आहे. 2007 ते 2024 या दरम्यान बरेच सकारात्मक बदल घडून आले आहेत, जसे की डिजिटल क्लासरूम, डिजिटल लायब्ररी, सुसज्ज लॅबोरेटरीज इत्यादी बदल तुम्ही माजी विद्यार्थी मेळाव्यांच्या निमित्ताने स्वतः बघितलेले आहेतच. आपला विद्यार्थी आयुर्वेदाबरोबरच आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये पारंगत होण्याच्या दृष्टीने ख्यातनाम आयुर्वेद तज्ज्ञांच्या विशेष OPD रुग्णालयामध्ये सुरू आहेत. परिसरातील लोकांची निकड लक्षात घेऊन अत्याधुनिक दर्जाचे हॉस्पिटल बनवण्याचा संस्थेने जणू चंगच बांधलेला आहे. त्या दृष्टीने डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी, व्हेंटिलेटर्स, पॅथॉलॉजी लॅब, ICU, स्पेशल रूम्स इत्यादी सुविधासुद्धा रुग्णालयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सर्वांचा सुयोग्य वापर होण्याच्या दृष्टीने मॉडर्न कन्सल्टंटसुद्धा संस्थेने नियुक्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त शिक्षण व समाजाला श्रेष्ठ दर्जाची आरोग्य सेवा या मुख्य उद्देशांच्या पूर्ततेसाठी गेल्या 17-18 वर्षांपासून आपली संस्था प्रामाणिकपणे झटत आहे. परंतु आपणास ज्ञातच आहे की आपले महाविद्यालय व रुग्णालय पूर्णतः नॉन ग्रँटेड तत्वावर कार्यरत असल्यामुळे विकास निधीची वेळोवेळी गरज भासते. सिम्युलेशन लॅब्स, CT स्कॅन, MRI, डायलिसिस सेंटर, त्याचबरोबर उत्कृष्ट दर्जाचे क्रीडांगण, सुसज्ज ऑडिटोरियम इत्यादी विविध विषय संस्थेच्या दृष्टीपटलावर आहेत. गुणवत्तापूर्ण प्रगत शिक्षण व उत्तम दर्जाची रुग्णसेवा अशा ध्येयाने प्रेरित अशा संस्थेला आपणाकडून वस्तुरूपाने अथवा आर्थिक रूपाने कृतज्ञता निधी स्वरूपात सहकार्य अपेक्षित आहे आणि आपण या कार्यासाठी निश्चितच सहकार्य कराल यात तीळ मात्र देखील शंका नाही. तरी आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढील पिढीतील तज्ज्ञ डॉक्टर्स घडवण्याच्या या शिक्षणरूपी अश्वमेध यज्ञामध्ये मातृसंस्थेस सहकार्य करावे. म्हणतातच ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. धन्यवाद.